Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? तर मंडळी विश्वचषक स्पर्धा आता रंगात आलेली आहे. सुपर 8च्या राऊंड चालू आहेत. अमेरिकेतून ही स्पर्धा आता वेस्ट इंडिजकडे सरकली आहे. अमेरिकेतली जी पिचेस होती ती अक्षरशः बॉलर्स नाईटमेअरच होती. त्या पिचेसवर 120 धावांचा पाठलाग सुद्धा जवळजवळ अशक्यप्रायच होता. आता जी स्पर्धा शिफ्ट होती आहे वेस्ट इंडिजला, वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेटची पार्श्वभूमी खूप जुनी आहे, त्यामुळे तिथली नॉर्मल पिचेस आहेत. त्या पिचेसवरती फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी आहे, त्यामुळे आताच्या ज्या मॅचेस होतील त्या बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ग्रुप 1मधून भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, तर दुसऱ्या ग्रुपमधून इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज असे सुपर 8ला पोहोचलेले आहेत. ग्रुप 1मध्ये भारताची जी विजयाची घोडदौड आहे ती अखंडित चालू आहे. तर पहिल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या एका सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला डकवर्थ लुईसवरती हरवलं आहे. ग्रुप 2मध्ये परिस्थिती अशी आहे की इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिज आणि USA हरवून त्यांची सुद्धा प्रगती चालू आहे. आता सेमीफायनलला कोणत्या 4 संघ पोहोचतात ते बघणं थोडं औत्सुक्याचंच ठरणार आहे. आता सुपर 8च्या टप्प्यावर हा वर्ल्ड कप आलेला आहे. कालच आपला आणि अफगाणिस्तानचा सामना झाला. तो सामना मात्र अगदीच एकतर्फी होता. एक नक्की, अफगाणिस्तान संघ आता हा काही मिनोज असा राहिलेला नाही आहे. गोलंदाजी, फलंदाजी दोन्हीमध्ये त्यांची कामगिरी सध्या खूप चांगली होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा रोहितचा निर्णय योग्यच होता. प्रथम फलंदाजी स्वीकारून आपण जेव्हा 182 धावांचं आव्हान उभं केलं तेव्हाच आपण सामना जिंकणारे जवळजवळ नक्की झालेलं होतं. पण ह्याच्यामध्ये एक थोडीशी काळजीची बाब अशी आहे की रोहित आणि विराट ही सलामीची जोडी काही यशस्वी होत नाही आहे. पण हे दोघे जरी फेल गेले तरी नंतर स्कायची जी खेळी होती ती खरोखर अफलातून होती. त्याची जबरदस्त फलंदाजी, त्यानंतर हार्दिक पांड्याची जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आणि यांच्यामुळे या खेळपट्टीवर 182 धावांचं असं तगडं आव्हान आपण उभं करू शकलो. ते अफगाणिस्तानला ते आव्हान पेललं नाही. ते पेलेलं असं वाटलंही नव्हतं. 134मध्ये ते सर्वबाद झाले 20व्या ओव्हरला आणि 47 धावांनी आपण हा सामना आरामात जिंकला. भारताची घोडदौड सुरूच आहे. या स्पर्धेचं दुसरं आणखीन एक विशेष म्हणजे लॉकी फर्ग्युसननी टाकलेल्या 4 मेडन ओव्हर, 4च्या 4 ओव्हर त्यांनी मेडन टाकल्या आणि आजच्या सामन्यामध्ये पॅट कमिन्सची हॅट्रिक झाली. अशा आता विश्वचषकातल्या म्हणजे काही विशेष घटनांची नोंद आपल्याला घ्यायलाच लागेल. आता काल सामना जो आपला झाला त्याच्या सामन्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत. काल संघाची जी निवड झाली ती अगदी योग्यच होती. सिराजच्या ठिकाणी कुलदीपचा समावेश केला तो योग्यच होता. वेस्ट इंडिजच्या ग्राउंड्सवरती फिरकी गोलंदाजांना चांगली संधी मिळते आणि कुलदीप हा विकेट टेकर गोलंदाज आहे. विराटचं आघाडीचं अपयश आणि रोहितचं सुद्धा, त्यांचं जर एकंदरीत हे बघितला म्हणजे त्यांचा जो स्टँडर्ड आहे ते बघितलं तर मग हे त्यांचं जे चालू आहे ते नक्की अपयशच आहे. बघूया आता ही जोडी कंटिन्यू ठेवतायत का जयस्वालला आत घेऊन विराटला पुन्हा वन डाऊनला करतात. बघूया, तरी पण काही हरकत नाही. हे दोघांना संधी अजून द्यायला हरकत नाही, कारण खाली आता असं आहे ना की विराट रोहित फेल गेले म्हणजे आपले संबंधच टीम फेल गेली असं होत नाही. खाली बॅटिंग आपली चांगली आहे. सूर्यकुमारने कालची सूर्यकुमारची जी बॅटिंग होती ती मॅच विनिंग खेळी होती. हार्दिक पांड्याला मानलंच पाहिजे. मध्यंतरी हार्दिक पांड्या बऱ्याच खडतर कालखंडातून गेलेला आहे,
पण या विश्वचषकामध्ये त्यांनी आपली झकास अष्टपैलू कामगिरी कायम ठेवली आहे. मला तर हे काही धाडसाचं स्टेटमेंट होणार नाही की कपिल देवनंतर चांगला अष्टपैलू मध्यमगती गोलंदाज असा नाव घ्यायचं झालं तर हार्दिकच आहे आणि तो आपल्या लौकिकाला जागतोय. बुमराहविषयी काय बोलायचं. बुमराह एक नंबर गोलंदाज आहे सध्याच्या जलदगती गोलंदाजांमध्ये आणि तो जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्यासमोर कोणीही उभं राहू शकत नाही. त्याला अर्शदीप आणि हार्दिक योग्य साथ देत आहेत. आता ह्या जोडीची साथ पण मिळेलच जडेजा आणि कुलदीप. एकंदरीत काय आपली टीम जी आहे ती ऑल बॉक्सेस टिक हे आहे म्हणजे चांगल्या परिस्थितीत आहे. पण आता इथे एक मोठी गोष्ट अशी आहे की ऑस्ट्रेलियन संघ हा आपल्याला नेहमीच त्रासदायक ठरलेला आहे. साखळी सामन्यामध्ये आपली विजय घोडदौड कायम असते. कुठेतरी सेमीफायनल किंवा फायनलला त्याला खीळ घालते तो ऑस्ट्रेलियन संघ आणि या खेपेलाही सेमीफायनल किंवा फायनल ऑस्ट्रेलियाबरोबर पडण्याची शक्यता खूपच आहे. तसं पाहायला गेलं तर इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका हे संघही तेवढेच धोकादायक आहे. इथून पुढे प्रत्येक सामना अटीतटीचा होणार हे मात्र निश्चित. ही जी विश्वचषक स्पर्धा चालू आहे या विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात रोहित विश्वचषक उंचावणार असं आता तरी वाटतंय. त्यासाठी रोहित आणि कंपनीला शुभेच्छा. फक्त ऑस्ट्रेलियाचं आव्हान त्यांनी व्यवस्थित परतवलं तर मला नाही वाटत भारताच्या आणि विश्वचषकाच्या मध्ये कोणी येईल असं. आता इथून पुढे प्रत्येक सामना इंटरेस्टिंग होणारच आहे. बघूया काय काय घडतंय. रोहित आणि कंपनीला आपल्या शुभेच्छा तर असणारच आहेत. आता ह्याच्या पुढचा जो आपला सामना आहे तो उद्या आहे बांगलादेश बरोबर. बघूया बांगलादेश बरोबर आपली टीम कसं काय परफॉर्म करते. बांगलादेश वगैरे यांची आता नाही वाटत काळजी. तिथून आपण पुढे जाणार हे निश्चित. फक्त आता ऑस्ट्रेलियन संघाला कसं हाताळायचं हाच एक मोठा प्रश्न आहे. तर मंडळी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बघूया आता बांगलादेशचा सामना कसा होतो. भेटूया तर मग बांगलादेशच्या सामन्यात. टिल देन बाय, सी यू.